नमस्कार. आज आपण आलो आहोत धारूर तालुक्यामधील शेतकरी लक्ष्मण गायकवाड यांच्या शेतामध्ये. बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतातील काळ्या मातीसोबत पीक पण वाहून गेलेलं आहे. आपण पाहू शकता पाठीमागं हे त्यांच्या रानामध्ये वाहून गेलेली सोयाबीन आहे, सोबत काळी माती पण घेऊन गेलं आहे पाणी. तसेच आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्या नुकसानी संदर्भात. आपल्या नुकसानी संदर्भात शासनाकडून काय मागणी आहे? शासनाने आम्हाला जी नुकसान झाले त्याची भरपाई द्यावी व आमची दखल घेऊन त्यांनी पंचनामे करावेत. पंचनाम्याला कोणी अर्ज दिलेले आहे, आपण तहसीलला, कृषी ऑफिसला, पण कोणी अर्जाची दखलच घेतली नाही आणि त्याचा पंचनामा करायला कोणी आलेच नाही. तहसीलचे माणसं बी नाही आले, कृषीचे कोणी आले नाही. तर साधारण किती एकर नुकसान आहे आपलं? साधारण जवळपास 1 एकरच्या जवळपास 1-1.5 एकरच्या जवळपास नुकसान झालेली आहे. आता सतत बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ राहत होता, पण यंदाच्या वर्षी इतका पाऊस झाला आहे की शेतकऱ्याने सरकारकडे जी डोळे लावलेत आशेसाठी त्याची पूर्तता कवर व्हावं आपल्याला वाटतं. पूर्तता आम्हाला हे 15 दिवसात ते करण्यात यावी आणि नुकसानीचे जे पंचनामे ते लवकरात लवकर करून आम्हाला भरपाई द्यावी ही आमची विनंती आहे सरकारला. पीक विमा पण लागू करावा अशी काय विनंती शासनाला? पीक विमा लागू करावा, कर्जमाफी करावी शेतकऱ्याची. शेतकरी बेहाल आहेत सध्या. पाऊस काळ, दुष्काळ, ओला दुष्काळ जाहीर करावा ही आमची मागणी आहे. मग सरकारकडून आपली जी अपेक्षा आहे ते आर्थिक मदतीच्या स्वरूपात तातडीनं पूर्ण करावी यासाठी आपण अजून काय शासनाकडे निवेदन दिले आहे? त्या संदर्भात काय माहिती? शासनाची अजून काय माहिती नाही, कोणाचा फोन नाही, काय नाही. पण ही सगळी सोयाबीन गेलेली आहे, सगळं गाळ येऊन बसलेलं आहे, सगळं वरून फुटलेलं आहे, सगळं म्हणजे नुकसान झालेली आहे. पण शासन त्याची दखलच घ्यायला तयार नाहीत आणि कृषी ऑफिसचे माणसं बी यायला तयार नाहीत आणि तहसीलचे माणसं सुद्धा यायला तयार नाहीत. त्याची आपल्याकडे झेरॉक्स कॉपी आहे, पण ती शासन काही त्याची दखल घेण्यास तयार नाही. इथं शासनाला आपण अर्ज दिलेला आहे, जवळपास ते अर्ज दिलेला आहे, त्याची अजून दखलच घेतलेली नाही शासनाने. आता उद्याच्याला धारूर तहसीलमध्ये शेतकऱ्याच्या नुकसानी संदर्भात एक मीटिंग ठेवण्यात आलेली आहे. तिथे आपला प्रश्न आपण मांडणार आहेत का? हो, मांडणार आहे ना. तहसीलदार साहेबांना मांडणार आहे की आमची नुकसानीचे पंचनामे करावेत आणि आम्हाला तात्काळ मदत करून द्यावी ही विनंती करणार आहेत.